स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण कसे करावे, रोज किती अध्याय वाचावे, उद्यापन कधी करावे, संपूर्ण नियम व अटी हे आज आपण या मध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही गुरुचरित्र पारायण करता पण योग्य पद्धत माहीत नाही का? 3 दिवसात पारायण पूर्ण करून फळ कसं मिळवायचं, आज मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देणार आहे. गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र पारायण करण्यामागील महत्त्व काय आहे? गुरुचरित्र पारायण हे फक्त वाचन नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे. या पारायणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात शांतता आणि समाधान येते व मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घरातील सर्व अडथळे, संकटे कमी होतात, मन स्थिर होते. विशेष म्हणजे स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची कृपा लवकर मिळते. मनापासून केलेली श्रद्धेचे फळ नक्कीच मिळते. तर पारायण सुरू करण्यापूर्वी तयारी महत्त्वाची असते. ही तयारी खूप महत्त्वाची आहे. या दिवशी घर स्वच्छ ठेवायचे आहे. तसेच देवघर स्वच्छ करून फूल दीप लावायचे आहेत. तसेच सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून गुरुचरित्राचे पठण करायचे आहे. गुरुचरित्र पुस्तक स्वच्छ वस्त्रावर ठेवायचे. पाणी, तांब्या, नैवेद्य ठेवायचा आहे. कलश स्थापन करायचा आणि श्री स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंचा मंत्र दिगंबरा दिगंबरा जप करून सुरुवात करायची आहे. तसेच तारक मंत्राचे पठण करायचे आहे. 3 दिवसीय पारायण सविस्तर विभागणी कशी करायची, म्हणजेच कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे. डे फर्स्टला म्हणजे पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 24. सुरुवातीला संकल्प करा, गुरुचरित्राला नमस्कार करा, शांतपणे वाचन करा. पहिल्या दिवशी मन एकाग्र करून शांत चित्ताने वाचन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय 25 ते 37 वाचायचे आहेत. वाचनात सातत्य ठेवायचे आहे. शक्य असल्यास सकाळ प्लस संध्याकाळ असे विभागून वाचन करावे. या दिवशी थकवा येऊ शकतो पण सोडू नका. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करायचे नाही. आता डे 3 तिसऱ्या दिवशी अध्याय 38 ते 52 हे वाचन करायचे आहेत. शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्ण श्रद्धेने वाचायचे आहे. या दिवशी उद्यापन करायचे असते. 53वा अध्याय झाला की उद्यापन करायचे. वेळ आणि पद्धत तर शक्यतो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4 ते 6 हा सर्वोत्तम वाचनासाठी मानला जाणारा वेळ आहे. नाही तर शक्य नसेल तर सकाळी 7 ते 9 सुद्धा चालेल. रोज एकाच वेळेस वाचल्यात अधिक चांगले. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. नियम आणि अटी. पारायण करताना या गोष्टी टाळा. पारायण करताना मध्येच बोलू नये. या दिवशी राग, वाद, भांडणे टाळावे. या दिवशी अपवित्र जागेवर जाऊ नये. आणि पाळायचे नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचे आहे. शुद्ध सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचे आहे. सात्विक आहार, भाजी, फळे, उपवास करायचा आहे. शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळा. साधेपणा ठेवा. मनात कोणती शंका नको. फक्त श्रद्धा ठेवून मनापासून वाचन करायचे आहे. मनापासून केलेल्या श्रद्धेने फळ नक्कीच मिळते. रोज किती अध्याय वाचायचे? 3 दिवसासाठी. पहिल्या दिवशी 24 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 13 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 15 अध्याय वाचायचे. एकाच वेळी शक्य नसेल तर 2 भागात वाचा. फक्त वाचन शुद्ध व स्पष्ट ठेवायचे आहे. गडबड करायची नाही. उद्यापनाची सविस्तर माहिती पाहूयात. उद्यापन म्हणजे पारायण पूर्ण झाल्याची विधी. या दिवशी आरती करायची आहे. नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये शिरा, खीर, फळे दाखवायचे आहेत. गुरुचरित्राला नमस्कार करायचे आहे. स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. दत्तगुरूंची आरती म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान, गायीला अन्न, पक्ष्यांना दाणे दान केल्याने पुण्य अधिक वाटते. तसेच ब्राह्मणांना भोजन द्यावे. तसेच ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरी अत्यंत चांगले. तसेच तुम्ही गरजूंना जेवणसुद्धा देऊ शकता.
गुरुचरित्र पारायणाचे फायदे. जे भक्त श्रद्धेने पारायण करतात त्यांना मानसिक शांती लाभते, तसेच अडचणीवर मात करण्यासाठी शक्ती मिळते, तसेच आर्थिक स्थिरता लाभते आणि स्वामींची आणि दत्तगुरूंची कृपा लाभते. अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत. फक्त गाईत वाचणे टाळायचे आहे. नियम पाळले नाहीत असे करू नये, नियम पाळायचेच आहेत. मध्येच सोडू नये, मोबाईल वापरू नये. तसेच पारायण म्हणजे डिवोशन, शॉर्टकट नाही. शॉर्टकट वापरायचा नाही. संपूर्ण पारायण पूर्ण करायचे आहे. मध्येच सोडायचं नाही. उद्यापनाला कोणता नैवेद्य द्या. उद्यापनाच्या दिवशी सात्विक, गोड आणि शुद्ध पदार्थ नैवेद्य म्हणून द्यायचे असतात. मुख्य नैवेद्य सर्वात उत्तम शिरा, साजूक तुपाचा, खीर, दूध तांदळाची, पुरणपोळी शक्य असल्यास किंवा स्वामींना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी, हे 3 पदार्थ सर्वात शुभ मानले जातात. जर तुम्ही श्रद्धा आणि नियमाने पारायण केले तर स्वामी समर्थ तुमची नक्की मदत करतील. स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दत्त महाराज नेहमीच तुमच्या साथ राहतील.